राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 2 ते 3 जिल्हे वगळता आज राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी। दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे। इथं कमाल आणि किमान तापमान 33 डिग्री सेल्सिअस आणि 27 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। तर पुण्यात आजही येलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही हे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हिंगोली, नांदेड आणि लातूर ही 3 ठिकाणं वगळता आज संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उद्यापासून पुन्हा हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होऊ लागणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे।